नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, NS मराठी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मी अजय तेलंग NS मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन भरतीबाबतची नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय। तर महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांकरिता सरकारी नोकरीची सुवर्ण संधी असून त्या भरतीबाबतची जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM पुणे यांच्याकडून 364 रिक्त जागांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्यासाठी पात्र महिला व पुरुष उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवला जात आहे। तेव्हा ऑनलाईन अर्ज करण्याकरिता 16 जानेवारी 2024 ही शेवटची तारीख असून या विभागाकडून ठरवून दिलेल्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर पात्र ठरत असाल तर नक्कीच या पदांसाठी अर्ज सादर करू शकता। तर याच भरतीबाबतची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत, तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या NX मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर NX मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका, अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन व्हिडिओ रोज बघण्यासाठी। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या भरतीबाबतच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी बघू शकता 364 रिक्त जागांची पदभरती जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM पुणे या विभागामार्फत या पदभरतीबाबतची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध केली गेलेली आहे। तर कंत्राटी स्वरूपाची ही पदभरती या ठिकाणी होत असून जे उमेदवार या पदासाठी एलिजिबल असतील किंवा जे उमेदवार या पदासाठी अर्ज करू इच्छित असतील त्यांनी नक्की या पदासाठी अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे। तर अर्ज करण्याची पद्धत मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला या पदांसाठी अर्ज सादर करायचा आहे। 2 जानेवारी 2024 पासून या पदासाठी अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली आहे। तर या ठिकाणी अर्ज कोणी करायचा आहे तर महिला व पुरुष असे दोघेही पात्र उमेदवार या पदांसाठी अर्ज या ठिकाणी सादर करू शकतील। तर या पदासाठी अर्ज करण्याकरता लागणारी शिक्षण पात्रता, त्याबाबतची पोस्ट वाईज क्वालिफिकेशन बाबतची माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे। तर स्टेप बाय स्टेप संपूर्ण पदभरतीबाबतची माहिती आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, ज्यामध्ये कोणकोणत्या पदासाठी ही पदभरती होत आहे, त्या पदानुसार रिक्त पदसंख्या किती असणार आहे, अर्ज करण्याकरता अर्ज फी किती लागणार आहे, वेतन किती मिळणार आहे, त्याचप्रमाणे वयाची अट व भरतीबाबतची अधिक माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे बघणार आहोत। तेव्हा मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या संपूर्ण पदभरतीबाबतची माहिती घेण्याकरता तुम्हाला कसलीही अडचण या ठिकाणी जाणार नाही। त्यानंतर मित्रांनो, या पदासाठी बघू शकता रिक्त पदसंख्येबाबत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर प्रत्येक पदानुसार किती रिक्त पदसंख्या आहे त्याबाबतची माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊ। तर वैद्यकीय अधिकारी या पदासाठी एकूण 120 रिक्त पदसंख्या आहे। त्यानंतर स्टाफ नर्स या दुसऱ्या पदासाठी एकूण 124 रिक्त पदसंख्या आहे। त्यानंतर बहुउद्देशीय आरोग्य सेवक या तिसऱ्या पदासाठी एकूण 120 रिक्त पदसंख्या, अशा एकूण मित्रांनो 364 रिक्त जागांसाठी ही पदभरती राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM पुणे यांच्याकडून या ठिकाणी घेतल्या जात आहे। तर एक सरकारी नोकरीची सुवर्ण संधी या ठिकाणी असून कंत्राटी स्वरूपाची पदभरती का होईना पण एक सरकारी नोकरीची सुवर्ण संधी महाराष्ट्रातील पात्र उमेदवाराच्या या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। तेव्हा तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करा। त्यानंतर मित्रांनो, या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता या ठिकाणी आवश्यक असणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता पोस्ट वाईज क्वालिफिकेशन या ठिकाणी देण्यात आलेले आहे। तर प्रत्येक पदानुसार या ठिकाणी शिक्षण पात्रता या ठिकाणी काय लागणार आहे त्याबाबतची माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तर वैद्यकीय अधिकारी या पदासाठी मित्रांनो, अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS ची पदवी पूर्ण करणारा उमेदवार वैद्यकीय अधिकारी या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहे। त्यानंतर स्टाफ नर्स या पदासाठी ही पदभरती होत असून या पदासाठी शिक्षण पात्रता GNM किंवा BSc नर्सिंग झालेला उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहे। त्यानंतर बहुउद्देशीय आरोग्य सेवक या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता शासन मान्यताप्राप्त संस्थेमधून किंवा मंडळातील विज्ञान शाखेमधील 12वी उत्तीर्ण असलेला उमेदवार, त्याचप्रमाणे पॅरामेडिकल कोर्स पूर्ण केलेला उमेदवार किंवा शासकीय संस्थेतून सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स पूर्ण केलेला उमेदवार बहुउद्देशीय आरोग्य सेवक या तिसऱ्या पदासाठी अर्ज या ठिकाणी सादर करू शकणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो 3 पदांसाठी ही पदभरती होत असून त्या पदानुसार या ठिकाणी शिक्षण पात्रता इथे देण्यात आलेली आहे। तर या शिक्षण पात्रतेनुसार तुम्ही जर या ठिकाणी एलिजिबल असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करा। त्यानंतर मित्रांनो, शिक्षण पात्रतेसोबत वयाची अट सुद्धा या ठिकाणी आवश्यक असणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता प्रत्येक पदानुसार वयाची अट या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर वैद्यकीय अधिकारी या पदासाठी अर्ज करण्याकरता तुम्ही 70 वर्षापर्यंत या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहे। त्यानंतर स्टाफ नर्स या पदासाठी 65 वर्षापर्यंत वयोमर्यादा देण्यात आलेली आहे। त्यानंतर बहुउद्देशीय आरोग्य सेवक या पदासाठी 65 वर्षापर्यंत या ठिकाणी वयाची अट देण्यात आलेली आहे। तर या शिक्षण
पात्रतेनुसार आणि वयोमर्यादेनुसार तुम्ही जर इलिजिबल असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करा। त्यानंतर मित्रांनो, या पदासाठी दरमहा मासिक वेतन या ठिकाणी किती असणार आहे तर बघू शकता, वैद्यकीय अधिकारी या पदासाठी 60,000 रुपये प्रति महिना, त्यानंतर स्टाफ नर्स या पदासाठी 20,000 रुपये प्रति महिना, तर बहुउद्देशीय आरोग्य सेवक या तिसऱ्या पदासाठी 18,000 रुपये प्रति महिना वेतन या ठिकाणी दिला जात आहे। तर एक उत्कृष्ट वेतन आणि सरकारी नोकरीची सुवर्ण संधी या ठिकाणी पात्र उमेदवारास या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। त्यानंतर मित्रांनो, या पदासाठी निवड प्रक्रिया कशा प्रकारे या ठिकाणी घेतल्या जात आहे त्याबाबतची माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तर या ठिकाणी बघू शकता, अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवाराची निवड ही गुणांच्या आधारे केल्या जाणार आहे। एकूण 100% गुणांची टक्केवारी असणार आहे। अनुभवी व उच्च शैक्षणिक अर्हताधारकास या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे। निवड यादीतील गुणानुक्रमांच्या आधारे प्राधान्यक्रम पदस्थापना दिल्या जाणार आहे। प्राप्त अर्जाच्या संख्येनुसार छाननी करून गुणानुक्रमे यादी तयार करून गुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार आहे। निवड करताना समितीचा निर्णय हे अंतिम असणार आहे, तेव्हा कोणीही आक्षेप घेता कामा नये असे या ठिकाणी जाहिरातीमध्ये सांगितले गेलेले आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, निवड प्रक्रिया या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर मित्रांनो, अर्ज करण्याची पद्धत कशा प्रकारे असणार आहे तर या ठिकाणी बघू शकता, इच्छुक उमेदवारांनी 2 जानेवारी 2024 ते 16 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे। ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळावर भेट देऊन अर्ज भरू शकता। उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे। त्याकरिता व्हॅलिड ईमेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक ऑनलाईन अर्जामध्ये नमूद करणे आवश्यक आहे। ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने वैयक्तिक माहिती, संपर्क कक्षेत इतर माहिती, शैक्षणिक अर्हता इत्यादी संदर्भातील तपशिलाची अचूक माहिती या ठिकाणी भरावायची आहे। उमेदवारांकडून सदर ऑनलाईन अर्ज अर्धवट, अपूर्ण, वाचण्यायोग्य नसलेला अर्ज सादर केल्यावर अर्ज नाकारला गेल्यास किंवा अपात्र ठरल्यास सर्वस्वी जबाबदारी ही उमेदवाराची असणार आहे। पदभरतीचे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीनेच घेत असल्याने कोणत्याही उमेदवारांनी कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊ नये। एकापेक्षा अधिक पदाकरिता अर्ज करावयाचे असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज या ठिकाणी सादर करून स्वतंत्र अर्ज फी या ठिकाणी भरणे बंधनकारक आहे। त्यानंतर मित्रांनो, महिला उमेदवाराच्या नावात जर बदल असेल, लग्नापूर्वीचे नाव किंवा लग्नानंतरचे नाव, तर त्यांनी त्या संदर्भात कागदपत्रे, विवाहाचा दाखला या ठिकाणी जमा करणे आवश्यक आहे। त्यानंतर अर्जाची छाननी करून उमेदवाराची पात्र अपात्र यादी तसेच त्याबाबतची सविस्तर माहिती वेळोवेळी पुणे महानगरपालिकेच्या ऑफिशियल संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यायची। तर अशा प्रकारे मित्रांनो, अर्ज करण्याची पद्धत या ठिकाणी देण्यात आलेली असून याबाबतची सविस्तर माहिती तुम्ही जाहिरातीमधून घेऊन या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी सादर करू शकता। त्यानंतर मित्रांनो, ऑनलाईन अर्ज करण्याकरता अर्ज फी या ठिकाणी किती लागणार आहे या ठिकाणी बघू शकता। खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 300 रुपये फी, तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी 200 रुपये फी या ठिकाणी असणार आहे। सदर रुपयाचा डिमांड ड्राफ्ट तयार करून इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांच्या नावाने तुम्हाला डिमांड ड्राफ्ट तयार करून तो पोस्टाने, कुरिअरने अथवा व्यक्तिशः या ठिकाणी सादर करायचा आहे। त्यासाठी हा ॲड्रेस या ठिकाणी देण्यात आलेला आहे। याचं ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला शुल्क या ठिकाणी अदा करायचे आहे। माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी शुल्क या ठिकाणी माफ असणार आहे। तर अशा प्रकारे अर्ज फी या ठिकाणी देण्यात आलेली असून ऑनलाईन अर्ज करतानाच तुम्हाला ही अर्ज फी या ठिकाणी भरावायची आहे। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता, या विभागाद्वारे मित्रांनो एक ठिकाणी जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध केल्या गेली आहे। तर या ठिकाणी मित्रांनो, या जाहिरातीच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्ही सविस्तर माहिती या ठिकाणी घेऊन या पदासाठी ऑनलाईन अर्ज या ठिकाणी सादर करू शकता। तर या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी कॅटेगरी वाईज किती वॅकेन्सी आहे, त्यानंतर आरक्षणानुसार किती वॅकेन्सी आहे याबाबतची माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊन त्या कॅटेगरीनुसार तुम्ही या पदासाठी अर्ज या ठिकाणी सादर करू शकता। तर या ठिकाणी बघू शकता, अटी व शर्ती या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। तर या अटी व शर्ती वाचून तुम्ही या पदासाठी अर्ज या ठिकाणी सादर करू शकता। तर या ठिकाणी सविस्तर माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर या जाहिरातीची लिंक किंवा PDF मित्रांनो मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे। तर त्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ही जाहिरात डाउनलोड करून या पदभरतीबाबतची सविस्तर माहिती घेऊन या पदासाठी तुम्ही अर्ज या ठिकाणी सादर करू शकता। तर अशा प्रकारे ही सविस्तर जाहिरात या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी मित्रांनो, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 पर्यंत या ठिकाणी असणार आहे। त्याचप्रमाणे या जाहिरातीची लिंक मित्रांनो मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा या ठिकाणी देणार आहे। तर तेव्हा टेलिग्राम चॅनलला या ठिकाणी जॉईन करून या पदभरतीबाबतची सविस्तर माहिती या ठिकाणी जाहिरात घेऊ शकता। या ठिकाणी ऑनलाईन अप्लिकेशन करण्याकरता सुद्धा मित्रांनो लिंक या ठिकाणी मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। तर त्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही या पदासाठी ऑनलाईन अर्ज या ठिकाणी सादर करू शकता। तर अशा प्रकारे मित्रांनो, 364 रिक्त जागांची ही पदभरती जाहिरात या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM पुणे यांच्या मार्फत या ठिकाणी प्रसिद्ध केल्या गेलेली असून त्याबाबतची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी थोडक्यात
घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। तेव्हा मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपल्या NX मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर NX मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका। व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या, जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा। सो भेटूया मित्रांनो अशाच नोकरी संदर्भातील भरतीबाबतच्या पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।